क्षेत्रामध्ये होलसेलचा बिझनेस स्टार्ट करायचा तर कुठला चालू करायला पाहिजे? वेलकम टू फार्मसी बिझनेस आयडिया डे 8. जर तुम्हाला होलसेलमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आता फार्मसी क्षेत्रामध्ये होलसेलमध्ये तुमच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा सुद्धा कमी पडतो. पण जर तुम्ही स्पेशालिटीमध्ये कुठल्याही एक डिव्हिजन वरती जर काम स्टार्ट केलं तर तुम्ही तिथनं सक्सेस मिळवू शकता. पण जर तुम्ही सगळ्याच होलसेलची एजन्सी स्टार्ट केली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेनरिक पण, स्टँडर्ड पण, सर्जिकल पण, इंजेक्टेबल पण सगळंच एका ठिकाणी करताय तर तुम्हाला 3 महिन्यानंतर तुम्हाला फंड कमी पडेल आणि पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला एजन्सी बंद करायची वेळ. पण जर तुम्हाला सक्सेसफुली जर बिझनेस रन करायचा असेल तर कुठल्याही एका डिव्हिजन वरती काम करा. जर तुम्ही जेनरिकचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये सर्जिकल आणि इंजेक्टेबल आणू नका, जेणेकरून तुम्हाला फंड कमी पडणार नाही. स्पेशल जेनरिक वरती कुठल्याही एका डिव्हिजन वरती काम करा. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर जेवढं तुमच्याकडे भांडवल आहे तेवढ्याच भांडवला पुरत्या तुम्ही पार्ट्या निवडा. तुमच्याकडे भांडवल जर 15-20 लाख रुपये तर 100-200 पार्ट्या करू नका. खूप झालं तुमच्याकडे 20 किंवा 25 पार्ट्या असायला पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला प्रॉफिट कमी होईल, सेल कमी होईल, पण तुम्हाला बंद करायची वेळ येणार नाही, तुम्हाला फंड कमी पडणार नाही. आणि फंड जर कमी पडला तर आपल्याला आपला बिझनेस बंद करायची वेळ. हा जर बिझनेस तुम्हाला करायचा असेल होलसेलचा तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त होलसेल टाईप करायचा आहे. याचा डिटेल रोड मॅप सक्सेसफुली तुम्ही बिझनेस कसा रन करू शकता हे मी तुम्हाला शेअर करेन.